ज्ञानोबा म्हणतात, जो व्यक्ती अनन्यतेने नामस्मरण करतो त्याला अनन्यतेचे अधिकार प्राप्त होतात. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले यमदमाव कळानिले. तीर्थे ठायावरुने उठविली यमलोकीची खुंटिली रहाटी आगवी. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवनात दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदाशी नाही. ऐशे माझे निनाम घोषे, नाहीची करती विश्वाची दुःखे. जेवढी जगची सुखे, दुमदुमीत भरले. आता पुढची ओळी लक्षात नाही का? ते पहाटे विना पाहावित, अमृते विना जीववीत. योगे विना दावित, कैवल्य डोळा. नव्या अध्यायात तुम्ही घरी गेले ना महाराज, नवा अध्याय उघडायचा आणि सततम कीर्तयंतो मग याच्या खालच्या ओळी वाचा महाराज. उद्यापासून तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करणार महाराज. ज्ञानोबारांनी सच्चिदानंद बाबाला मेलेल्या अवस्थेतून उठवलं की नाही? हा कशाचा प्रताप आहे महाराज? हा नामस्मरणाचा प्रताप आहे. ज्ञानोबारांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले की नाही? बोलवले की नाही? बोलवले. हा कशाचा प्रताप आहे? नामस्मरणाचा प्रताप आहे महाराज. म्हणून अंतःकरणापासून जर नामस्मरण जर केलं तर तुम्हाला तीर्थाला जायची गरज नाही. तीर्थ तुमच्या पायावर येऊन महाराज शरण ठेवतील आणि तुम्हाला धन्य धन्यता देतील. कारण जो व्यक्ती मनापासून नामस्मरण करतो त्याला कुठल्या तीर्थाला जायची गरज नाही. तो स्वतःच तीर्थरूप होऊन जातो आणि जगातली सर्व तीर्थ त्याच्या पायावरती लोळून घेतात महाराज.